बातमी पाकिस्तानात नाही। पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर आता पंतप्रधानांपेक्षा जास्त शक्तिमान झाले। पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी मुनीर यांना चीफ ऑफ फोर्सपदी नियुक्तीची अधिसूचना जारी केली आहे। पाकिस्तानमधील लष्करशाहीच्या या नव्या बदलाचा नक्की अर्थ काय हे आपण समजून घ्यायला हवं आणि बघूयात याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट। पाकिस्तानमध्ये फील्ड मार्शल आणि सैन्यदल प्रमुख असीम मुनीर सर्व शक्तिमान झालेत। पाकिस्तानी सरकारनं मुनीर यांना एकाच वेळी चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्त केलंय। या दोन्ही पदांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल। पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या नियुक्तीची अधिसूचना जारी केली आहे। या नियुक्तीमुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे काही अधिकार हिरावले जाणार असून ते आता सैन्याकडे असतील। पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे अधिकार आता पंतप्रधानांकडून सैन्याकडे। सैन्याची प्रमुख 2 पदं मुनीर यांच्याकडे। त्यामुळे सैन्य दलाची रणनीती, ऑपरेशन आणि धोरण आता तेच ठरवणार। पाकिस्तानी सैन्यावर पंतप्रधानांची पकड आणखी कमी होणार। उपसैन्य प्रमुख आणि व्हॉइस ऑफ चीफ डिफेन्स स्टाफची नियुक्ती पंतप्रधान सीडीएफला हटवू शकणार नाही। फील्ड मार्शल आणि सीडीएफ पदाला राष्ट्रनायकाचा दर्जा। असीम मुनीर यांची वाढलेली ताकद पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी डोकेदुखी ठरणार आहे। सिव्हिल मिलिटरी असिमेट्री म्हणजेच एक प्रकारे नागरी जे अधिकारी आहेत त्याचबरोबर नागरी व्यवस्थेच्या माध्यमातून प्रधानमंत्री पद हे आता जे आहे दुय्यम त्या ठिकाणी ठरणार आहे। आणि फील्ड मार्शल असीम मुनीर हा अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती त्या ठिकाणी ठरल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच शहबाज शरीफ याची डोकेदुखी त्या ठिकाणी वाढणार आहे। सीडीएफची अधिसूचना जारी झाल्यानंतर मुनीर यांनी माध्यमांशी बोलताना भारत आणि अफगाणिस्तानला इशारा दिलाय। सगळं काही ठीक आहे, आता काही बाबतीत सुधारणा होईल। पाकिस्तानची नवी उंची गाठण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर सुद्धा पराभवाचं बक्षीस म्हणून मुनीर यांना सीडीएफ पद मिळालंय। आता ताकद दाखवण्यासाठी मुनीर सातत्यानं भारतासोबत कुरापती काढत राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधी सुद्धा भारताविरुद्ध भडकाऊ भाषण करण्याचं काम याच मुल्ला मुनीरनं केलं होतं। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान सुद्धा भारताविरुद्ध डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन एक प्रकारे राबवण्याचं काम याच मुल्ला मुनीरच्या अधिपत्याखाली त्या ठिकाणी झालं होतं। आणि जर 27व्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत आता एवढे सगळे अधिकार पाकिस्तानमध्ये मुल्ला मुनीरला जर प्राप्त होणार असतील तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो भारत विरोधी जे आहे आकस आणखीन उघडपणे त्या ठिकाणी प्रकट करेल। भारत विरोधी भूमिका घेईल, एक्स्ट्रीमिस्ट रॅडिकलिस्ट ऑर्गनायझेशनला जो त्या ठिकाणी सपोर्ट करेल। आणि याचा परिपाक म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये ऑपरेशन सिंदूर पार्ट 2 च्या माध्यमातून पाकिस्तान विरुद्ध आणि पाक पुरस्कृत दहशतवाद्यांविरुद्ध जबरदस्त कारवाई भारताला त्या ठिकाणी करावी लागेल। संसदेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर सुद्धा मुनीर यांना हे पद मिळवण्यासाठी सुद्धा बरेच दिवस वाट पाहावी लागली। नवाज शरीफ यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतरच पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अधिसूचना राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवली। नवाज शरीफ आणि मुनीर यांच्यामध्ये आर्थिक तडजोड झाल्याचीही चर्चा आहे। भारताशी असलेला तणाव, पाकिस्तानातील गृहकलह, टीटीपी आणि बलूच बंडखोरांकडनं पाकिस्तानी सैन्यावर होणारे हल्ले, अफगाणिस्तानच्या तालिबानी सैन्याकडनं होणारे हल्ले, दहशतवादाला थारा दिल्यानं जगात झालेली नाचक्की, या सगळ्यात सीडीएफ पद हा मुनीर यांच्यासाठी काटेरी मुकुटच ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।